चला तर मग कोकणात जाऊया, म्हणजे आमच्या गावी. आज रात्रीची ट्रेन आहे आमची कोकण कन्या. 11:15 दादरवरून. आता वाजल्यात 8:45, आता निघतोय. तर अशा प्रकारे सामान वगैरे सगळं पॅक करून झालेलं आहे. दुसरी एक तिथे बॅग आहे, ती एक बॅग घेतली आहे. कपडे आहेत यामध्ये सगळे, आणि हे मिस्टरांची बॅग आहे. तिकडे थोडंसं काम करून घ्यायचं ना, लाइटिंग वगैरेचं, तर त्यासाठी ते सगळं घेतलंय सामान इकडून. दादर टू सावंतवाडी असा आमचा प्रवास असणार आहे. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर छान सगळी तयारी झालेली. आता 9:15 वाजले आणि 11 वाजताची ट्रेन आहे आमची. तर आता दादरला जायला निघतोय. या बॅगमध्ये सगळा खाऊ भरलाय, दाखवते तुम्हाला. चहा पावडर खूप लागते आम्हाला तिकडे, कारण कोण ना कोणतरी येत जात असतात ना. ठेपले घेतलेत है ना. तसंच इथे मग पोहे असं सगळं घेतलंय. यामध्ये ते आलं लसूणची पेस्ट आहे. त्यानंतर हे लाडू घेतलेत थोडेसे. असं सगळं खाऊच घेतलं आहे. चण्याचं पीठ आहे, म्हणजे काहीतरी भजी वगैरे करण्यासाठी. मग इथे पण हे असं थोडंसं गोड खाणं, हे असे खाकरं आहेत. असंच सगळं. हे एक चहाचं भांडं घेतलं होतं विकत. तर असं हे सगळं आहे. खाऊची बॅग. खाली उतरलो आता. ओलासाठी लॉबीमध्ये थांबलोय. निनाद खाली आलाय आम्हाला सोडायला. ते ओला बुक करतायत. आधी बुक केली होती ती कॅन्सल झाली वाटतं. आता दादर रेल्वे स्टेशनला आलो ओलाने. इथे 10 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याची वाट बघतोय. तशी वेळेवरच आहे ट्रेन, 5 मिनिट उशिरा आली फक्त. मग ट्रेन आल्यावर बसलो आम्ही ट्रेनमध्ये. ही ट्रेन आम्हाला गावी जाण्यासाठी खूप बरी पडते. सकाळी 7:30 पर्यंत आपल्याला पोहोचवते ती सावंतवाडीला. तिकीट पण मिळत नाही पटकन, लगेच फुल होऊन जातात. 2 tier AC तिकीट आहे आमची. कोकण रेल्वेच्या गाड्या अशा खूप छान मेंटेन केलेल्या असतात, क्लीनलीनेस वगैरे. हे छान स्वच्छ धुतलेले बेडशीट्स, कुशन कव्हर वगैरे दिलं जातात आपल्याला. दोघांची अप्पर बर्थची तिकीट आहे. छान असा प्रवास झाला आमचा. म्हणजे सकाळी उठलं की आलं सावंतवाडी. नंतर ही ट्रेन पुढे मडगाव पर्यंत जाते गोव्यामध्ये. सकाळी अर्धा तास ट्रेन लेट होती, म्हणजे सकाळी 8 वाजता आम्ही सावंतवाडी स्टेशनला उतरलो. इथे स्टेशनच्या बाहेर येऊन मग रिक्षात बसलो आणि आता चाललोय घरी. इथून रिक्षाने घरी पोचायला आता हार्डली 5 मिनिटं लागतील. अशा प्रकारे प्रवास करून आम्ही घरी पोचलो. हे बघा आले कुत्रे. अच्छा, पोचलो आम्ही घरी 9 वाजता. घर ना आधीच साफ करायला सांगितलं होतं. आमचे नातेवाईक आले होते इकडे 8 दिवसापूर्वी. मग त्यांच्याकडे चावी पाठवून दिली होती आणि घर साफ करायला सांगितलं होतं इथे केअरटेकरनं. तर जाऊ आपण आतमध्ये. त्याआधी एक राऊंड मारूया प्लॉटमधून. हे आमच्या समोरच्या झाडाला थोडे आंबे लागले आहेत. नारळ आहेत भरपूर. चिकू दिसत आहेत थोडे. आणि हा नारळ पहिल्यांदाच लागणार. नारळ नाही, नारळाचं झाड. नारळाच्या झाडाला इकडे माड असं म्हटलं जातं. आल्या आल्या पहिली झाडं बघितली की बरं वाटतं. उघडा बघू आतमध्ये घर कसं आहे. हे बघा असं स्वच्छ करून ठेवलंय त्याने. गावी आल्यावर घर साफ करायचं म्हणजे एक मोठं काम असतं. एकदम क्लीन केलंय. हो, माझा अवतारच झालाय. केलंय त्याने बऱ्यापैकी साफ. आल्या आल्या असं घर बघून अगदी प्रसन्न वाटतंय. त्यामुळे आता आल्या आल्या साफसफाई करायचं काम नाहीये. वर जाऊन बघूया जस्ट. टेरेस पण अगदी कानाकोपऱ्यातून स्वच्छ धुतली आहे.
उद्या म्हणजे 25 तारीखला महाशिवरात्री आहे ना, तर त्यासाठी चालू आहे आम्ही गावी. उद्या आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे आकेरीच्या देवळात जाणार आहे. टाकीत पाणी हो, अर्ध्यापेक्षा वर आहे. चला आता उतरूया खाली. फ्रीज मी जातानाच धुवून पुसून गेले होते, त्यामुळे क्लीन आहे. हे मी गेल्या वेळेस तूप काढलं होतं घरीच. साई येते ना दुधावर, त्याच्यावरचं तूप काढलं होतं. ते पण असं किती छान आहे बघा. जरा पुसून एकदा घ्यावा लागेल. त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आम्ही. सामान आणलेलं होतं ते काढून ठेवलं इथे. असं आणि यामध्ये ना सगळं असं छोटं छोटं म्हणजे दाण्याचा कूट, हे भाजणीचं थालीपीठ, हिंग, राई, जिरं, थोडेसे ड्रायफ्रूट्स है ना, हे लापशीचा रवा, जायफळ लागतं चहात घालण्यासाठी. त्यानंतर हा थोडासा मसाला, हे धणे पावडर, असं सगळं थोडंसं घेऊन आले मी. आणि आता लाईट गेली आहे, इथे लाईट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला अंधार दिसतो. कुत्र्यांना घालण्यासाठी बिस्किट्स, पाव घेतले इथूनच आणि दूध घेतलं. आणि ही तेलाची बॉटल ही इथूनच आली. तर असं सर्व आहे. हे इलेक्ट्रिशियन आलेत. इलेक्ट्रिशियन आहेत का तुम्ही? इलेक्ट्रिशियन आलेत. काही कामं करून घ्यायची आहेत त्यांच्याकडून. ते काम करतायत घरी, तोपर्यंत आम्ही इथे आलो. आमचे नातेवाईक राहतात इथे आमच्याच मागच्या साईडला. ते पण मुंबईहून कालच आले आहेत, तर त्यांनी आम्हाला चहासाठी बोलवले. पोहे मस्त गरम गरम आहेत. आज शेतकऱ्याला बोला म्हटलं पाण्याचं बाहेर बॉक्स तिकडे वाडीला बॉक्स घेतला ना, तर मग सारा बॉक्स उचलून म्हटलं तो आणणार पण म्हटलं राहून दे म्हटलं. शेतकऱ्यांना वाटत पण शिवर कधी काम करत नाही ना. 200 रुपये द्यायचे म्हणाला, पाणी घ्यायचं झाड ते अशी दिसत नाहीत आपल्याला वरती फुलं, पण असं झाड हलवल्यावरती कशी पटापट पडतात. पारिजातकाची फुलं हे येतील तेव्हा भेटतील त्यांना. हे बघा खाली जमिनीवर आंबे लागले. समोरच्या छोट्याशा झाडाला भरपूर आंबे लागलेत. आता यावेळी तुमच्याकडे जाम पण लागले असतील ना? जाम आता म्हणजे आता मिळणार नाहीत आम्हाला. ते छोटे छोटे आहेत पण खूप लागले. नाही इथे बाहेर लागले, खूप लागले पण असतं ना, पण नाही एवढं मी काय एवढं. त्यांच्या टेरेसवर आलो आम्ही. ओपन टेरेस आहे ना, तर खूप सुंदर दिसतो व्ह्यू इथून पण. अरे वा, वारली पेंटिंगने किती मस्त सजवल्यात भिंती. इथून पण असं सगळीकडून किती सुंदर दिसतं. या साईडला पूर्ण डोंगर आहे काजूचा. गावी आल्यावर असं सोबतीला कोणी असलं तर बरं वाटतं ना. कुठे घाई नाही. बरोबर. काय जेवण बिवण करायचं पण काय एवढं काय टेन्शन नाही, कारण बाहेरून मागवलं तरी ते घरपोच आणून देतात. त्यामुळे असं त्याचं पण काही असं टेन्शन नाही. उद्या देवळात एकत्रच जाणार आहे आम्ही. गाडी सांगितली आहे त्यासाठी. बरोबर. लगेच तिकीट काढल्यावरतीच वाटते. हा, तू आलं तर राहायचं थोडं. आलो आम्ही आता त्यांच्याकडून. आता चाललो आहे घरी. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.